नमस्कार मित्रांनो, अनुभव स्टडीमध्ये सर्वांचं स्वागत. नाद वर्दीचा या सिरीजमध्ये भाग 54व्या भागात आपण आज भेटतोय आणि अत्यंत महत्त्वाचे 25 प्रश्न आपण नेहमी न चुकता डेली रोज रात्री 10:30 वाजता बघत असतो आणि ह्या लेक्चरमध्ये आज देखील अत्यंत महत्त्वाचे प्रश्न आहेत, जे तुमच्यासमोर मी विश्लेषण करून इथून पुढं काही वेळामध्ये सांगणार आहे. शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघायचं आहे. ओके. स्पेशल पोलीस भरतीसाठीच जो आपलं नाथवरेचं पुस्तक आहे, ते 2 दिवसानंतर तुम्हाला मार्केटमध्ये अवेलेबल होऊन जाईल. तुम्ही नंतर घ्यायचं आहे. 475 पानाचं हे पुस्तक असेल. ₹390 मूळ प्राईस असेल याची. ₹250 ला जर आत्ता तुम्ही बुकिंग केलात, तर तुम्हाला ₹250 ला हे पुस्तक घरपोच भेटून जाईल. या नंबरला WhatsAppला मेसेज करायचं आहे. ओके. सगळे या ठिकाणी पुस्तकाचं वैशिष्ट्य आहेत. तुम्ही अगदी छान पद्धतीने व्हिडिओ पॉज करून बघून घ्या. चला, महत्त्वाचा पहिला प्रश्न जो तुमच्या समोर आहे. सायमन कमिशन भारतामध्ये कधी आलेलं आहे? ओके. बघा, सायमन कमिशन आहे भारतासाठी काहीतरी चांगल्या गोष्टी करावं आणि भारताला काहीतरी नवीन कायदा भेटावा किंवा भारताचा विकास व्हावा यासाठी ब्रिटिश पार्लमेंटने निर्माण केला हा सायमन कमिशन. त्याची स्थापना 1927 मध्ये झाली होती आणि भारतामध्ये हा कायदा 1928 मध्ये आलेला, लक्षात ठेवा. ओके. 1928 मध्ये सर्वप्रथम मुंबई या ठिकाणी हा कायदा आलेला आहे आणि ह्या सायमन कमिशनमध्ये सर्व सदस्य होते ते भारतीय नव्हते, पूर्णतः ब्रिटनचे सदस्य होते. त्यामुळे याला विरोध करण्यात आलेला आहे. सगळे गोरे सदस्य आहेत. भारताचे एक पण नाही आणि मग भारताचा विकास कसं करेल? भारतीय हितचिंतक कशी असेल ही संस्था, ही परिषद, सॉरी हे कमिशन. म्हणून याला विरोध करण्यात आला, लक्षात ठेवा. ओके. यालाच सायमन कमिशनला विरोध करत असताना एका महानतम व्यक्तिमत्वाचं निधन देखील झालेलं आहे. ओके. लक्षात ठेवा. 1928 मध्ये आणि लाल लजपत राय जे व्यक्ती आहेत, यांनी विरोध करत होते. एक म्हणजे नेतृत्व करत होते एका सभेला. ओके. आणि त्या ठिकाणी त्यांना काठीचा मार लागला लाल लजपत राय आणि त्यांचं नंतर 1928 मध्ये निधन झालेलं आहे, लक्षात ठेवा. पंजाबमध्ये IMP आहे. हे आहे सायमन कमिशन. नेक्स्ट, महात्मा गांधींनी केलेला सत्याग्रहाचा पहिला प्रयोग कोणता आहे? बघा, महात्मा गांधीजी जे होते त्यांनी पहिला प्रयोग सत्याग्रहाचा भारतामध्ये तुम्हाला विचारले. ओके. भारतामध्ये कुठला असेल तर ते चंपारणमध्ये आहे. चंपारण सत्याग्रह म्हणतो आपण कधी? 1917 मध्ये. 1917 मध्ये चंपारणमध्ये पहिला सत्याग्रह करण्यात आलेला आहे. कुठे येतं हे चंपारण? हे येतं बिहारमध्ये. आणि कशाविषयीचा हा सत्याग्रह होता? हा होता निळ सक्तीच्या विरोधात. ब्रिटिशांनी 1/3 पद्धतीवरती किंवा ज्याला आपण 3 कट्या पद्धत म्हणतो आपण, जेवढे पण आपल्याकडे जमीन असेल त्याच्या 1/3 भागावरती काय केलं पाहिजे? निळ कंपल्सरी केलं होतं पिकवण्यासाठी. निळ कसं आहे? हे एक नगदी पीक आहे, है ना? ह्याच्यातून हे व्यक्ती म्हणजे जो शेतकरी होते, ते सगळे स्वतः वापरू शकत नव्हते. हे विकावंच लागत होतं सरकारला आणि त्याच्यातून म्हणजे जे पैसा आला, सरकार दिलं ज्या पद्धतीनं देईल त्या पद्धतीनं ते घेत होते. पण हा शेवटी अन्याय अत्याचार करणारा हा कायदा आहे, निळ सक्तीचा हा कायदा बंद करावा म्हणून चंपारण सत्याग्रह महात्मा गांधींनी सर्वात पहिल्यांदा भारतामध्ये 1917 मध्ये केलेलं आहे. त्याच्यासोबत त्यावेळेस डॉक्टर राजेंद्र प्रसाद देखील उपस्थित होते, लक्षात ठेवा. महात्मा गांधीजी 2 ऑक्टोबर 1869चा जन्म आहे महात्मा गांधीजी यांचा. 2 ऑक्टोबर 1869 आणि 30 जानेवारी 1948ला निधन आहे. महात्माची हत्या करण्यात आली 30 जानेवारीला, लक्षात ठेवा, दिल्लीमध्ये. पुढचा प्रश्न, इतिहासात विशेष महत्त्व असलेले जालियनवाला बाग जे आहे ती कोठे आहे? हे जालियनवाला बाग आहे अमृतसरला. कुठं? अमृतसर या ठिकाणी आहे आणि पंजाबमध्ये येतं हे. पंजाब येतं, अमृतसर, लक्षात ठेवा. जालियनवाला बाग हत्याकांड जे देखील घडलं होतं 1919 मध्ये आणि याचा निषेध म्हणून रवींद्रनाथ टागोर जे आहेत ना, रवींद्रनाथ टागोर यांनी आपला जो काही सर ही पदवी आहे, हे सर ही पदवीचं देखील काय केलं होतं? त्यावेळेस त्यांनी त्याग केलेलं होतं, लक्षात ठेवा. आणि जालियनवाला बाग हत्याकांड घडवून आणण्यासाठी जो व्यक्ती होता, अधिकारी होता, त्याचं नाव आहे मायकल ओडवायर, लक्षात ठेवा. मायकल ओडवायरनी आदेश दिला आणि जनरल जो डायर आहे ना, जनरल डायर यांनी गोळीबार केलेला आहे. त्यामुळे दोन्ही व्यक्ती महत्त्वाचे आहेत. मायकल ओडवायरची हत्या नंतर सरदार कुणी केली होती? उधम सिंग यांनी. 1940 मध्ये मायकल ओडवायरची हत्या देखील त्यांनी केलेलं आहे ब्रिटनमध्ये जाऊन. चला, त्यानंतर पुढचा प्रश्न, राष्ट्रीय काँग्रेसच्या कोणत्या अधिवेशनात जहालवादी आणि मावळवादी अशी फूट पडलेली आहे? जहालवादी आणि मावळवाद्यांची अशी फूट पडली. काँग्रेसच्या कोणत्या अधिवेशनामध्ये जहाल वेगळे झाले आणि मावळ वेगळे झाले? जहाल कालखंड कधीचा आहे? हा 19
1905 ते 1920 पर्यंतचा कालखंड हा जहालांचा आहे आणि काँग्रेस स्थापन झाल्यापासून 1885 ते 1905 पर्यंत जो कालखंड आहे तो मवाळांचा कालखंड आहे आणि 1907 मध्ये जे अधिवेशन पार पडलं होतं कुठं? सुरतला. ह्या अधिवेशनामध्ये फूट पडलेली आहे. जहाल वेगळे, मवाळ वेगळे. रासबिहारी बोस हे अध्यक्ष होते, लक्षात ठेवा. रासबिहारी घोष म्हणा, तो बोस नाही. ओके. रासबिहारी घोष हे होते अध्यक्ष याचे IMP. ठीक आहे. जहाल आणि मवाळ त्या ठिकाणी फूट पडलं. त्या अधिवेशनाचे अध्यक्ष रासबिहारी घोष होते, जे मवाळ होते. सुरतला अधिवेशन ते पार पडलं आहे गुजरातमध्ये. पुढचा प्रश्न, पुणे करार हा कोणावर झालेला आहे? ओके. बघा, पुणे करार झाला कधी? पुणे करार झाला 24 सप्टेंबरला. 24 सप्टेंबर 1832 मध्ये हा करार आहे. पुण्यामध्ये येरवडा जेल या ठिकाणी. येरवडा जेलमध्ये हा करार आहे आणि एका साईडला होते महात्मा गांधीजी काँग्रेसच्या वतीनं आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यामध्ये हा पुणे करार झालेला आहे, लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न, कलिंग प्रदेश हे कोणत्या राज्याचे ऐतिहासिक नाव आहे? कलिंग भूमी म्हणतो आपण ओडिसाला. ओडिसाला काय म्हणतो आपण? कलिंग भूमी असं म्हणतो, लक्षात ठेवा. कलिंगचं युद्ध देखील झालेलं होतं बघा. कलिंग ओडिसाची राजधानी काय असेल? भुवनेश्वर ही ओडिसाची राजधानी आहे सध्याच्या घडीला. पूर्वी कुठली होती राजधानीची? पूर्वेची राजधानी कटक. कटक ही राजधानी ज्या ठिकाणी राष्ट्रीय तांदूळ संशोधन संस्था पण आहे, लक्षात ठेवा. भुवनेश्वर. नेक्स्ट, भारतातील सर्वात मोठा जिल्हा कुठला असेल? हा क्षेत्रफळानुसार विचारला तुम्हाला. क्षेत्रफळाने सर्वात मोठा जिल्हा कुठला असेल? तर हा सर्वात मोठा जिल्हा क्षेत्रफळानुसार आहे, त्याचं नाव आहे कच्छ. ओके. कच्छ हा जिल्हा कुठे येतो? आहे तो गुजरातमध्ये, लक्षात ठेवा. त्यानंतर येतो लेह. ओके, लक्षात ठेवा. IMP आहे. कच्छ गुजरात राज्यामध्ये हा जिल्हा आहे. कच्छ IMP आहे. कच्छच्या आखात पण आहे बघा एक. कच्छचे आखात पण आहे आणि हा झाला क्षेत्रफळाने. मग लोकसंख्येने विचारलं तर लोकसंख्येने सर्वात मोठा मी 2011 नुसार सांगतोय, ठाणे. ठाण्याची लोकसंख्या 1,10,00,000 होती त्यावेळेस, लक्षात ठेवा. ओके. ठाणे IMP आहे 2011. आता सध्या ठाणे नाही, पण तुम्हाला त्यावेळेसच्या कंडिशननुसार मी सांगितलेलं आहे. मसुरी हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या राज्यात आहे? मसुरी हे थंड हवेचे ठिकाण उत्तराखंड राज्यामध्ये आहे. उत्तराखंड या राज्यामध्ये मसुरी थंड हवेचे ठिकाण मसुरी आहे. नैनिताल पण आहे बघा. नैनिताल हे थंड हवेचे ठिकाण पण कुठं आहे? उत्तराखंड राज्यामध्येच आहे. डेहराडून आहे. ओके. गैरसेन. ओके. गैरसेन ही उन्हाळी राजधानीच आहे. ॲक्च्युली थंड हवेचे ठिकाण पण आहे, उन्हाळी राजधानी पण आहे. गैरसेन, लक्षात ठेवा. कुठलं? ह्या उत्तराखंड राज्यामध्ये असणारं. उत्तराखंडची उन्हाळी राजधानी आहे गैरसेन. राजधानी कुठे असेल? मग डेहराडून आहे नॉर्मलच्या वेळेस. मसुरी थंड हवेचे ठिकाण लक्षात ठेवा उत्तराखंड. आणि उत्तराखंड राज्यामध्ये डेहराडून जे आहे त्या ठिकाणी केंद्रीय वन संशोधन संस्था पण आहे. भारतीय वन संशोधन संस्था, डेहराडून. भारतातील कोणत्या राज्याला देवभूमी असे म्हणतात? याचं पण उत्तर उत्तराखंडच आहे. ओके. देवभूमी उत्तराखंड असं म्हटलं जातं, लक्षात ठेवा. आणि ओके, देवप्रयाग पण आहे बघा. देवप्रयाग कुठं आहे? उत्तराखंडमध्येच आहे. देवप्रयागला अलकनंदा 2 नद्या येऊन त्या ठिकाणी संगम होतात. अलकनंदा आहे, अलकनंदा आणि भागीरथी. अलकनंदा आणि भागीरथी. ओके. ह्या 2 संगम झाल्यानंतर, ह्या दोन्ही संगमाच्या नंतर जी गंगा वाहते त्याला गंगा असे म्हणतात. जी नदी वाहते त्याला गंगा असे म्हणतात, लक्षात ठेवा. अलकनंदा व भागीरथी. नेपाळ या देशाने दावा केलेला जो कालापानी ठिकाण आहे हे कोणत्या राज्यामध्ये? अगेन याचं पण उत्तर उत्तराखंडच आहे. ठीक आहे. उत्तराखंड लक्षात ठेवा. IMP आहे. कालापानी हे विवाद या राज्यामध्ये आहे, उत्तराखंडमध्ये आहे. आणि डोकलाम कुठं आहे? डोकलाम जो विवादात्मक ठिकाण आहे, डोकलाम हे येतं भूतान, चीन आणि भारत ह्यांच्या बाउंड्रीवरती येतं सिक्कीममध्ये. ठीक आहे. सिक्कीममध्ये हे ठिकाण येतं, लक्षात ठेवा. आणि नेपाळची राजधानी काठमांडू आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न, भारतातील कोणत्या राज्याची सर्वात नवीन राज्य म्हणून निर्मिती करण्यात आलेली आहे? की भारतातील सर्वात नवीन राज्य कुठलं असेल? तर 2 जूनला हा राज्य निर्माण झाला होता 2014 मध्ये. राज्य आहे तेलंगणा. तेलंगणा. ओके. 2 जून 2014 तेलंगणा, लक्षात ठेवा. IMP आहे. तेलंगणाची राजधानी काय असेल? हैदराबाद ही याची राजधानी आहे. हैदराबाद याची राजधानी आहे.
लक्षात ठेवू शकता. आंध्र प्रदेशमधून हा वेगळा गट होऊन बनलेला आहे. सध्या भारतामध्ये 28 घटक राज्य आणि 8 केंद्रशासित प्रदेश आहेत. 28 घटक राज्य आणि 8 केंद्रशासित प्रदेश सध्याच्या घडल्या भारतामध्ये आहेत. पुढचा प्रश्न, भगवानगड हे ठिकाण कोणत्या तालुक्यात असेल? हे पाथर्डी तालुक्यात आहे. पाथर्डी तालुक्यामध्ये लक्षात ठेवा भगवानगड. झिरो माईल कोणत्या शहरात आहे? झिरो माईल हे शहर झिरो माईल म्हणतो आपण कशाला? नागपूरला. नागपूर जी राजधानी आहे आणि नाग नदीच्या काठी पण आहे. ओके, नाग नदीच्या काठी आता लक्षात ठेवा, ज्या ठिकाणी चैत्यभूमी पण आहे. ओके, ज्या ठिकाणी दीक्षाभूमी आहे, चैत्यभूमी नाही, ज्या ठिकाणी दीक्षाभूमी पण आहे. दीक्षाभूमी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दीक्षा घेतलेलं हे ठिकाण नागपूरमध्ये येतं. लोटस टेम्पल पण या ठिकाणी आहे. पुसद शहराचे प्राचीन नाव कोणते असेल? हे पुष्पावती नगरी. पुष्पावती नगरी असं म्हणतो पण पुसदला. आणि कुठे येते पुसद शहर? पुसद हा तालुका ॲक्च्युली. पुसद हा तालुका येतो कुठं? यवतमाळ जिल्ह्यामध्ये. यवतमाळ जिल्ह्यामध्ये. आणि पूस नावाची नदी आहे, याच्या काठावरती हे शहर वसलेलं आहे. यवतमाळ जिल्ह्यामध्ये मात्र तालुका असतील 16. 16 तालुक्यांची संख्या ही यवतमाळ जिल्ह्यामध्ये आहेत. पुढचा प्रश्न, साल्हेर शिखर कोणत्या जिल्ह्यात आहे? हे आहे नाशिकमध्ये. साल्हेर हे महाराष्ट्रातील दुसऱ्या क्रमांकात सर्वात उंच शिखर आहे. 1,567 मीटर याची उंची आहे. 1567 मीटर उंची आहे साल्हेरचे जे शिखर, नाशिक या जिल्ह्यामध्ये येतो. पुढचा प्रश्न, मांजरा पठार महाराष्ट्राच्या कोणत्या भागात आहेत? हे मराठवाड्यामध्ये आहेत. मराठवाड्यामध्ये आहे, लक्षात ठेवा. छत्रपती संभाजीनगर म्हणजेच मराठवाडा. मांजरा पठार आणि मांजरा नदी पण आहे, ज्या मांजरा नदीच्या काठी लातूर हे शहर वसलेलं आहे. ज्या मांजरा नदीच्या काठी कळंब हे पण शहर वसलेलं आहे. कळंब तालुका आहे धाराशिव जिल्ह्यामध्ये. ओके, मांजरा लक्षात ठेवा MP आहे. मांजरा नदी ही उपनदी आहे. कोणत्या नदीची? मांजरा ही उपनदी आहे. कोणत्या नदीची? गोदावरीची. नांदेड जिल्ह्यामध्ये गोदावरी आणि मांजरा संगम होतो. महाराष्ट्र राज्याच्या उत्तर सीमेवर कोणत्या डोंगररांगा आहेत? हे येतं सातपुडा. सातपुडा पर्वतरांगा उत्तर सीमेवर महाराष्ट्राच्या पूर्णतः उत्तरेला आहेत. लक्षात ठेवा, सातपुडा पर्वतरांगेना अमरावतीमध्ये काय म्हणतात? अमरावती म्हणतात गाविलगडच्या टेकड्या. गाविलगडच्या टेकड्या. आणि सातपुडा पर्वतरांगेतील सर्वोच्च शिखर कुठलं असेल? सातपुडा पर्वतरांगेमध्ये सर्वोच्च शिखर कुठलं असेल? तर ते अस्तंभा. अस्तंभ. मी तुम्हाला महाराष्ट्रात सांगतो बरं का, महाराष्ट्राला अस्तंभ आहे. आणि नॉर्मलच्या वेळेस सर्वात उंच शिखर कुठलं असेल? धूपगड आहे, जो मध्य प्रदेशमध्ये येतो. म्हणजे अख्खं पूर्ण सातपुडा पर्वतरांगेतील सर्वोच्च शिखर धूपगड आहे. आणि महाराष्ट्रात विचारलं तर अस्तंभ आहे, जो नंदुरबार जिल्ह्यामध्ये येतो महाराष्ट्रामध्ये. माळशेज घाट कोणत्या महामार्गावर आहे? हा आहे अहिल्यानगर. ओके, अहिल्यानगरहून जर आपण चालू ठाणेला तर हा घाट लागेल, ठाणेला किंवा कल्याणला. कल्याणला हा घाट लागतो, लक्षात ठेवा. माळशेज घाट IMP आहे. अजून एक घाट आहे अशाच पद्धतीचं, अनुस्कुरा घाट. अनुस्कुरा घाट रत्नागिरीला कोणत्या जिल्ह्याशी जोडतो? अनुस्कुरा घाट आहे कोल्हापूरहून जर आपण चाललो, कोल्हापूरहून आपण चालू कुठं? रत्नागिरीला. रत्नागिरीला तर आपले घाट लागेल, त्या घाटाचं नाव आहे अनुस्कुरा घाट, कोल्हापूर ते रत्नागिरी. आणि यांच्या दरम्यान अजून एक घाट आहे आंबा घाट. यांच्या दरम्यान आंबा घाट पण आहे. आंबा घाट आणि अनुस्कुरा घाट हे दोन्ही पण कोल्हापूर ते रत्नागिरी दरम्यान आहेत, लक्षात ठेवा. त्यानंतर पुढचा प्रश्न, वसईच्या किल्ल्याचा प्रकार कुठला आहे? वसईचा किल्ला हा काय? भुईकोट किल्ला आहे एक. हा एक कसा आहे? भुईकोट किल्ला आहे, लक्षात ठेवा. वसईचा किल्ला भुईकोट किल्ला. त्यानंतर महाराष्ट्रातील सर्वात उंच किल्ला कोणता असेल? सर्वात उंचीचा किल्ला अगेन साल्हेर आहे बघा. साल्हेर आणि साल्हेर हे शिखर पण आहे. आता सांगितलं तुम्हाला, हे शिखर पण आहे आणि साल्हेर हे एक उंच किल्ला पण आहे. म्हणजे 1,567 म्हणजे 1567 मीटर उंचीचा हा किल्ला आहे, लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न, जंजिरा किल्ला हा कोणत्या जिल्ह्यात आहे? हा आहे रायगडमध्ये. जंजिरा किल्ला कुठे येतो? रायगडमध्ये आहे, लक्षात ठेवा. जंजिराला तुम्ही जिंजीशी कन्फ्यूज करू नका. जिंजी तामिळनाडूमध्ये आहे. ठीक आहे, जिंजी तामिळनाडूमध्ये आहे आणि जंजिरा कुठं आहे? रायगडमध्ये आहे. रायगडमध्ये रायगड किल्ला पण आहे बघा. रायगड किल्ला पण रायगडमध्येच येतो.
सॉरी. खजुराहो लेणी कोणत्या राज्यात आहेत? हे आहेत मध्य प्रदेशमध्ये. मध्य प्रदेशमध्ये येतात आणि एक जागतिक वारसा स्थळ पण आहेत खजुराहो लेणी, लक्षात ठेवा. खजुराहो लेणी मध्य प्रदेशमध्ये येतात. IMP आहे. अजिंठा लेणी कोणत्या नदीचे खनन केलेल्या दरी भागात वसलेलं आहे? अजिंठा लेणी कोणत्या नदीने खनन केलं असेल? नदीचं नाव आहे वाघूर. ठीक आहे, कोणती नदी? वाघूर नदी. वाघूर नदीच्या काठावरती अजिंठा लेणी येतं. कुठं? छत्रपती संभाजीनगरमध्ये. छत्रपती संभाजीनगरमध्ये, लक्षात ठेवा. अजिंठा लेणी तर वेरूळ पण लेणी आहेत बघा. वेरूळ लेणी पण आहेत. आणि अजिंठा लेणीला 1983 मध्ये जागतिक वारसास्थळामध्ये देखील स्थान देण्यात आलेलं होतं. भारतातील सर्वात प्राचीन लेणी कुठली असेल? पितळखोरा लेणी आहेत बघा. पितळखोरा लेणी हे पण कुठे येतात? हे पण येतात छत्रपती संभाजीनगरमध्येच. हे पण लेणी छत्रपती संभाजीनगरमध्येच आहेत. पितळखोरा लेणी, लक्षात ठेवा, म्हणजे सर्वात प्राचीन लेणी आहेत. आणि सर्वात प्राचीन वली पर्वत म्हटलं तर ते अरवली पर्वत. अरवली पर्वत जो राजस्थान राज्यामध्ये आहेत. हे अशा पद्धतीचे प्रश्न होते, अत्यंत महत्त्वाचे. आपण बघितले, छान पद्धतीनं चालेल. थांबत आपण राजगुरूचं 22,500 प्लस वन लाईनर ठोकळा 499 आहे. नक्कीच तुम्ही घेऊ शकता. मार्केटमध्ये पुस्तक अवेलेबल आहे. 230 रुपयाला स्वप्नपूर्ती पुस्तक आहे. हस्तलिखित नोट्स आहेत ह्या. 2023-24 मध्ये झालेल्या प्रश्नांचं सखोल विश्लेषण. नादवर्दीचं पण पुस्तक तुम्हाला 250 रुपयाला घरपोच भेटलं आता सध्या तर बुकिंग केला तर. ओके. आणि ह्या नंबरवरती मेसेज करा. डेमो बघा. डेमो आवडला तर नक्कीच तुम्हाला पुस्तक घ्यायचं आहे. हे QR कोड आहे. ह्याच्यावर तुम्हाला पैसे पाठवायचे आहेत. लक्षात ठेवा. ह्याची स्क्रीनशॉट काढून ठेवा तुम्ही वाटल्यास. दुकानामध्ये जाऊन तुम्हाला हे दाखवायचे स्क्रीनशॉट. जर तुम्हाला ह्या ठिकाणचे या तिन्हीपैकी कुठलेही पुस्तक असेल दुकानामध्ये घेऊन टाका. तिन्ही पुस्तक वेगवेगळे आहेत. हे विषयानुसार आहे, हे विश्लेषण आहे आणि हे वन लाईनर आहे 18 ते 24 पर्यंत झालेल्या GKच. बघा शेवटी. ओके. तर थांबता जाता एकदा लाईक करा बरं, शेअर करा तुमच्या मित्रापर्यंत, लिंक शेअर करा, लाईक करा. तुम्ही जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरायचं नाही. भेटूयात उद्या सकाळच्या बुलेट रॅपिड फायर लेक्चरमध्ये, रात्री 9 वाजता चालू घडामोडीच्या लेक्चरमध्ये आणि 10:30 वाजता आपल्या नादवरच्या लेक्चरमध्ये. थँक्यू. जय हिंद.